आहे. पण काय होतं, हा प्लॅटफॉर्म जेव्हा मी क्रिएट करत होतो, ज्या दिवशी मला आठवतं आजपर्यंत तो दिवस जेव्हा मी प्रत्युषची सिस्टम बनवत होतो, 10 वर्षाचा खूप मोठा एक्सपिरियन्स होता. आणि या एक्सपिरियन्समध्ये बॅड पॅच, चांगले दिवस, वाईट दिवस सगळं बघितलं होतं, अप डाऊन बघितलं होतं. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा दिवस होता तो म्हणजे 1 सप्टेंबर 2022, ज्या दिवशी गणपतीसाठी मी पुण्यावरून माझ्या गावी आलो आणि अचानकपणे रात्री 12 वाजता गणपतीची तयारी करून आम्ही झोपल्यानंतर सकाळी 4 वाजता आम्हाला असं कळतं की आमचे वडील या जगात नाही राहिले. आणि तो धक्का आमच्या परिवाराला इतका मोठा होता गाईज. आणि त्या दिवशी एकच मी निर्णय घेतला होता की जी वेळ माझ्या आईवरती आली ती माझ्या मुलीवरती आणि माझ्या बायकोवरती आयुष्यात आली नाही पाहिजे. गाईज, आज का प्रत्युष केलं पाहिजे? तुम्ही बिझनेस करा हा नंतरचा विषय, पैसे कमवा हा त्याच्यानंतरचा विषय, पण तुम्ही स्वतःच्या पायावर स्टँड राहणं, तुम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून मार्केटचं नॉलेज घेणं हे खूप महत्वाचं आहे. कारण वेळ निघून गेल्यावर मी काहीतरी करते हे म्हणण्यापेक्षा वेळ असताना मी काहीतरी शिकते हे म्हणणं खूप गरजेचं आहे. कारण या काळात तुमच्यापेक्षा तुमचे मुलं हुशार आहेत, हे सोडणं हे जर मान्य करता. आणि जर वाटत असेल की ह्या काळात मला काहीतरी करायचं आहे तर पैसा कमवणं नंतर ठेवा, पण काहीतरी शिकण्यासाठी, काहीतरी पुढे जाण्यासाठी या व्यवसायाला नक्की जॉईन करा. मी तुमचा मुलगा, तुमचा लहान भाऊ या नात्याने एकच शब्द देईल, या व्यवसायात तुमचं काडी मात्र नुकसान या जन्मात तर होणार नाही, गॅरंटी मला आहे. डोळे बंद करून ज्या व्यक्तीने या मीटिंगला आजची लिंक दिली आहे त्या व्यक्तीला कॉल करा, मेसेज करा, थँक्यू म्हणा की ताई तुम्ही मला हा बिझनेस दिला, तुम्ही मला आजची लिंक दिली. आणि नक्की या व्यवसायाला सुरुवात करा. उद्या रात्री ठीक 9 वाजता स्पेशल ट्रेनिंग असणार आहे या बिझनेसला कसं बिल्ड करायचं या रिगार्डिंग. सो भेटूया उद्या रात्री ठीक 9 वाजता. तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू सो मच. अलविदा. जर माझ्याकडून काही चुकीचा मेसेज आला, माझं बोलणं लागलं असेल तर त्यासाठी मनापासून सॉरी म्हणतो. फक्त एवढंच वाटतं, लोकांनी हसत खेळत शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. आणि खूप सारे दुःखी आत्मे होते, त्या दुःखी आत्म्यांना सुखी भव म्हणून मी थांबतो. थँक्यू.